काय करावे लागते ते याचा समज तुम्हाला पूर्व इतिहास सांगतो की भारतामध्ये शेतकऱ्यांचा पहिला राजा घडून गेला आणि त्या शेतकऱ्याचं नाव जेव्हा जूनला सुरुवात होते किंवा मे महिन्याची एंडिंग असते आणि पाऊस जर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पडला तर पेपरमध्ये बातमी येते. काय बातमी येते? बळीराजा सुखावला. बातमी येते की बळीराजा सुखावला. याचा अर्थ बळीचे आम्ही सगळेजण वंशज आहोत. बळीराजाचे आम्ही सगळेजण काय आहोत? वंशज आहोत. या शेतकऱ्यांचं राज्य बळीचं राज्य होतं. या बळीची जर आम्ही वंशावळ पाहिली तर भारतातल्या सर्व लोकांचा वंश एक आहे. आज भारतामध्ये हजार जातीचे लोक राहतात, विविध धर्माचे लोक राहतात, विविध पंथाचे लोक राहतात, कुळाचे लोक राहतात, गणाचे लोक राहतात आणि म्हणून प्रत्येकाची कुलदैवत आहे. लग्न लावताना कुलदैवत असल्याशिवाय लग्न लागत नाही, कुलदैवतेला पूजावंच लागते. मग अनेक जातीचे, अनेक कुळाचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे लोक या देशामध्ये राहतात, पण या सर्व लोकांचा वंश मात्र एक आहे आणि तो वंश म्हणजे नागवंश. आम्ही सगळे लोक नागवंशी लोक आहोत. नागवंश असण्याचा आमचा सर्वात मोठा पुरावा आहे की बऱ्याचशा गावांमध्ये आम्हाला मंदिरं सापडतात. कुणाची मंदिरं सापडतात? नागाची मंदिरं सापडतात. आणि आजही आमचे लोक दरवर्षी नागपंचमी साजरी करतात. अशी एक जात नाही की जी जात नागपंचमी साजरी करत नाही. याचा अर्थ आपण सगळे नागवंशी आहोत. या नागवंशी असण्याचा हा सर्वात मोठा काय आहे? पुरावा आहे. हे एकतेची ओळख का सांगावी लागते? कारण जोपर्यंत समस्त भारतीयांना भारतामधल्या प्रत्येक जातीला, भारतामधल्या प्रत्येक पंथाला, भारतामधल्या प्रत्येक कुळाला, भारतामधल्या प्रत्येक गणाला, भारतामधल्या प्रत्येक धर्माच्या माणसाला हे कळत नाही की आमची जातीची, पंथाची, कुळाची ओळख, ही ओळख बनण्याच्या आधी आमची एक ओळख आहे. कुठली ओळख आहे? की आमच्या सर्वांचा वंश काय आहे? एक आहे. कारण लहानपणी मला माझी आई गोष्ट सांगायची. काय गोष्ट सांगायची? मी उत्सुकतेने आईला प्रश्न विचारायचो. काय प्रश्न विचारायचो? आई, मनुष्य कसा निर्माण झाला? मनुष्य कसा निर्माण झाला? तर आई गोष्ट सांगायची. काय गोष्ट सांगायची? बाबू, आधी एक बापया आणि बाई तयार झाली. आधी एक बापया आणि बाई तयार झाली. त्या पोराची पोरं, त्याच्या पोराची पोरं, त्याच्या पोराची पोरं, त्याच्या पोराची पोरं. याचा अर्थ आम्ही सगळे एकाच आईबापाची काय आहोत? पोरं आहोत. मग सर्वांचा वंश एक होता. या वंशावळीचा जर आम्ही विचार केला तर आमचे पहिले दोन राजे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष, त्या हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद, हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद, प्रल्हादचे दोन मुलगे कपिल आणि विरोचन, विरोचनचा मुलगा बळीराजा, बळीराजाचा मुलगा बाणासूर, पुढे नरकासूर आणि महिषासूर. याचा अर्थ भक्त प्रल्हाद, प्रल्हादाचे दोन मुलगे कपिल आणि विरोचन, विरोचनचा मुलगा बळीराजा. ज्या बळीराजाने भारतामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालवलं, शेतकऱ्यांना सुखी समाधानी करण्याचं आंदोलन चालवलं आणि ते आंदोलन एवढं चांगलं आंदोलन होतं की त्या काळामध्ये आमच्या देशामध्ये इडा नव्हती, पिढा नव्हती. आणि म्हणून आज आमची महिला काय म्हणते? इडा पिढा जर टाळायची असेल तर कुणाचं राज्य यायला पाहिजे? ज्या राज्यामध्ये इडा नसेल, ज्या राज्यामध्ये पिढा नसेल, असं कुणाचं राज्य यायला पाहिजे? म्हणून आम्ही बोलतो इडा पिढा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. इडा पिढा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. याचा अर्थ बंधूंनो, भारतामध्ये कुणाचं राज्य यायला पाहिजे? बळीचं यायला पाहिजे. म्हणजे कुणाचं राज्य यायला पाहिजे? शेतकऱ्यांचं राज्य यायला पाहिजे. परंतु आज मितीला भारतामध्ये शेतकऱ्यांचं राज्य नाही आहे. आम्हाला इतिहासामध्ये, आम्हाला नागरिकशास्त्रामध्ये, आम्हाला समाजशास्त्रामध्ये शिकवलं जातं. काय शिकवलं जातं? भारत हा कृषी प्रधान देश आहे. तुम्हाला मी प्रश्न विचारतोय की भारत हा कृषी प्रधान आहे का भारत हा भांडवल प्रधान आहे? भारत हा कृषी प्रधान आहे का भारत हा भांडवल प्रधान आहे? तुमचं काय मत आहे? भारत कृषी प्रधान आहे का भारत भांडवल प्रधान आहे? मला वाटतं भारत कुठला देश आहे? कृषी प्रधान आहे. मग भारत जर कृषी प्रधान देश आहे तर भारताचा राजा कोण पाहिजे होता? सर्वात श्रीमंत कोण पाहिजे होता? मला वाटतं आज मित्र आम्हाला काय दिसते? भांडवलदार श्रीमंत आहेत आणि शेतकरी काय होत चाललेला आहे? गरीब गरीब होत चाललेला आहे. याचा अर्थ वाक्य काय की भारत कृषी प्रधान आहे, परंतु भारत खऱ्या अर्थाने आता कृषी प्रधान राहिलेला नाही. कृषीसाठी कुठलीही योजना सरकार राबवत नाही. कारण का राबवत नाही? कारण या देशामध्ये शेतकऱ्यांचा विकास झाला. या देशामध्ये शेतकऱ्यांचा विकास झाला तर शेतकरी पुन्हा पुढेही हात पसरणार नाही की आम्हाला काय द्या, आम्हाला काय द्या, भीक द्या. आज आमच्या शेतकऱ्यांना मागावं लागते. का मागावं लागते? उदाहरण देऊन सांगतो आपल्याला. मला सांगा, तुम्ही कपड्याच्या दुकानात गेले, तुम्ही कपड्याच्या दुकानात गेले आणि तुम्ही एखादं शर्ट बघितलं तर त्या शर्टाची किंमत ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे?
त्या शर्टाची किंमत ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे? आपल्याला आहे का? आपण खरेदी करतो, आपल्याला आहे का? शर्टाची किंमत कोण ठरवतो? व्यापारी. कारण बनवलं कुणी? व्यापाऱ्याने. किंमत ठरवतो कोण? व्यापारी. मग आता शेतामध्ये भात पिकवलं कुणी? भाव कोण ठरवला पाहिजे? आज आहे का असं? आज असं आहे? बंधूंनो, मी आपल्याला एक विनंती करतोय की आपण ऐकण्याचा प्रयत्न करा. दुपारची वेळ आहे आणि दुपारची वेळ आमच्या लोकांची वामकुक्षी घेण्याची वेळ असते. वामकुक्षी म्हणजे काय? हळूच एक डुलकी घेण्याची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला प्रवचन द्यायचं म्हटलं की लोकांच्या डोक्यावरून जाऊ शकते. आणि मी तुम्हाला प्रवचन द्यायला आलेलो नाहीये. एक समाजाचा बांधव म्हणून मी प्राध्यापक आहे. 7 डिग्र्या घेतलेला मी प्राध्यापक आहे. नागोठणे रायगड या ठिकाणी राहतो. चांगला 42 रुपये पगार घेतो. पण मला असं काय वाटतंय, बाबा पगार घेतो पण माझी काय जबाबदारी आहे? माझं उत्तरदायित्व आहे. काय उत्तरदायित्व आहे? माझं भागलेलं आहे, माझ्या समाजाचं भागलेलं नाही आहे. तर मला जे जे कळलेलं आहे ते मला माझ्या समाजाला सांगावं लागेल. कारण संत काय म्हणाले, जे जे आपणाशी खावे ते ते दुसऱ्याशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सगळं जन. तर माझी काय जबाबदारी आहे? आमचे जे लोक अडाणी आहेत, ज्यांना काही माहिती नाही आहे, ज्यांच्यावरती अन्याय कसा होतो हे त्यांना माहिती नाही, त्यांना ते शहाणे करण्याचं काम कुणी केलं पाहिजे? शिकल्या सवरल्या माणसाने केलं पाहिजे. पण ते ऐकत असताना आमच्या लोकांनी प्रयत्न पण केला पाहिजे. बाबा काय सांगतात आम्ही ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मी आपल्याला ही गोष्ट समजावून सांगतोय की शर्ट बनवलं कुणी? कारखानदाराने. शर्ट विकतो कोण? व्यापारी. भाव ठरवतो कोण? व्यापारी. मग शेतामध्ये धान्य पिकवलं कुणी? शेतकऱ्याने. भाव कुणाला ठरवण्याचा अधिकार पाहिजे? मला वाटतं आज अशी पद्धती नाही आहे. याचा अर्थ भारतामध्ये शेतकरी जागा नाहीये, शेतकरी झोपलेला आहे आणि झोपलेला आहे म्हणून त्याच्यावरती काय होतोय? अन्याय होतोय. मला वाटतं या देशामध्ये जर आमचा शेतकरी जागा झाला ना तर या सरकारला नमावं लागेल आणि शेतकरी जो बोलेल तो भाव द्यावा लागेल. मग कधी देईल शेतकऱ्याला भाव तो? जर आमचा शेतकरी समाज संघटित झाला तर. आज आमच्यामध्ये सर्वात महत्वाचा गुणधर्म असा आहे की आमचा समाज कसा आहे? विघटित आहे. आमचा समाज कसा आहे? विघटित आहे. मग विघटित समाजाला जर संघटित करायचं असेल तर या संघटित समाज बनवण्यासाठी त्याला त्याची ओळख सांगावी लागेल की आपल्या सर्वांची ओळख काय आहे? आम्ही नागवंशी आहोत. जात ही आमची मूळची ओळख नाही. जात ही आमची मूळची ओळख नाही. कारण प्रत्येक गावामध्ये 18 पगड जातीचे काय राहतात? 12 बलुतेदार राहतात. पण एकाच वंशातून निर्माण झालेले आहेत हे सगळे. काय बोलतोय मी? हे सर्व एकाच वंशातून निर्माण झालेले आहेत. मग कुणबी असू दे, लोहार असू दे, सुतार असू दे, बुरुड असू दे, चांभार असू दे, कुंभार असू दे, न्हावी असू दे, सर्वांचा वंश एक आहे. तर मला वाटतं बऱ्याच जणांची आडनावं सारखी आहे. आता या ठिकाणी पाचटे आडनाव सांगितलं. तलवटपालीमध्ये पाचटे आहेत. मला वाटतं खेड तालुक्यामध्ये थोडे गाव तलवटपाली धामणांच्या या बाजूला तिकडे पण पाचटे आहेत, इकडे पण पाचटे आहेत. तिकडचे पाचटे मराठा आहेत आणि इकडचे पाचटे काय आहेत? कुणबी आहेत. आता या ठिकाणी जाधव आडनाव काही लोकांचं आहे या भागामध्ये. जाधव आडनाव या ठिकाणी कोण आहेत? कुणबी आहेत. जाधव आडनावाचे आमच्या भागामध्ये कोण आहेत? न्हावी आहेत. याचा अर्थ आडनाव सिद्ध करतात की आम्ही सगळे काय आहोत? एकच आहोत. म्हणजे आम्हाला आमची वंशावळ समजून घ्यावी लागेल. मी माझ्या मुद्द्यावरती येतोय. मग या देशामध्ये कृषी प्रधान देश आहे असं म्हणतात, परंतु शेतकऱ्यांसाठी कोणतीही योजना, कोणतीही स्कीम, कोणत्याही सवलती, कोणतीही सबसिडी सरकार देण्याचं काम करत नाहीये. का करत नाहीये? कारण आमचा शेतकरी समाज काय नाहीये? जागा नाहीये. तुम्हाला एक फार महत्वाचं उदाहरण सांगतो यासाठी. बऱ्याच जणांचा जन्म मला वाटतं 1960च्या आधीचा असेल. इथल्या काही जणांचा. कुणाचा आहे 1960च्या आधीचा जन्म? काही जणांचा जन्म 1960च्या आधीचा असेल. तर 1962 साली बंधूंनो, 1962 साली सोन्याचा तोळ्याचा भाव आणि भाताचा क्विंटलचा भाव एकच होता. मी बोलतोय, तुम्ही पाहिजे तर काय करा, खेड तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जाण तिथे जाऊन विचारा की बाबा असं काय पुरावे आहेत का? तर तुम्हाला 62 किंवा 65 सालचे ते पुरावे अवेलेबल होतील. काय सांगतो तुम्हाला? 1962 साली सोन्याचा तोळ्याचा भाव आणि भाताचा क्विंटलचा भाव काय होता? एकच होता. किती होता? 35 रुपये. मला सांगा आज सोन्याचा भाव काय चाललाय? आज सोन्याचा भाव काय चाललाय? आणि आज क्विंटलचा भाव काय सांगा? आज तोळ्याचा भाव काय आहे? 32,000. क्विंटलचा भाव काय आहे? क्विंटलचा भाव काय आहे?
अरे ज्या पद्धतीने विकास झाला त्या पद्धतीने जर क्विंटलचा भाव वाढवला असता बंधूंनो, सरकारने जर क्विंटलचा भाव वाढवला असता आणि क्विंटलचा भाव समजा आपण असं गृहीत धरूया 15,000 रुपये जर क्विंटल झाला असता, तर मला सांगा आमच्या कुठल्या इथल्या कुणब्याने किंवा कुठल्या इथल्या माळ्याने साळ्याने शेती विकली असती? शेती विकली असते आमच्या लोकांनी? शेती विकण्याची पाळी आमच्यावरती का आलेली आहे? आज आमची लोक जर शेती विकताय तर पाळी का आलेली आहे? पिकवतो आम्ही, भाव ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही. पिकवतो आम्ही, भाव ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही. पिकवतो आम्ही आणि आमच्या धान्याला योग्य असं काय नाहीये? भाव नाहीये. जर 15,000 क्विंटल भाव झाला असता तर मला वाटतं आमच्या लोकांनी काय केले असते माहितीये का? पोराला मुंबईला पाठवलंच नसता. काय सांगितलं असते? हे मेल्या नको जाऊ मुंबईला, तिथंच काम. कारण शेती काय देते? ही शेती काय देते? सोनं देते. ही शेती काय देते? सोनं देते. आता या आमच्या खेड्यामधल्या, आमच्या चिखलामधल्या प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिकता काय? 8वी 9वी 10वी 11वी 12वी झाला का कुठं पळतोय? कुठे पळतोय? आणि म्हणून कोकणामध्ये आम्हाला फक्त टाळकी दिसतात. कुठली टाळकी दिसतात? म्हातारा आणि म्हातारी. आणि म्हातारी पण गेले की आम्हाला ते घर काय दिसते? बंद दिसते. मग चाकरमानी कधी येतो फक्त? गणपतीला. चाकरमानी कधी येतो फक्त? होळीला. चाकरमानी कधी येतो फक्त? दिवाळीला. याचा अर्थ या येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाचं अस्तित्व नेस्तनाबूत करण्याची प्रक्रिया सरकार करत आहे. मग बंधूंनो, आम्ही जे समजून घेतोय बळीराजाचे आम्ही वंशज होतो, हे बळीचं राज्य पुन्हा संतांनी निर्माण केलं. संत काय म्हणतात? संत नामदेवांचा तुम्हाला अभंग सांगतो. संत नामदेव काय म्हणतात? यारे यारे सर्व ज्ञाती, यारे यारे सर्व ज्ञाती, जातीच्या बंधनाशी तोडून समाज घडविती. पुन्हा एकदा ऐका. यारे यारे सर्व ज्ञाती, जातीच्या बंधनाशी तोडून समाज घडविती. म्हणजे संत नामदेव काय म्हणतात? आम्ही जातीच्या बंधनामध्ये न अडकता आम्ही जातीला बाजूला सारून काय केलं पाहिजे? समाज म्हणून एकत्र यायला पाहिजे. म्हणजे संतांना काय अपेक्षित आहे? संतांना काय अपेक्षित आहे? किंवा जातीमध्ये भांडण करू नका. जातीच्या संघटना बांधलात तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काय करा? अनेक जातींना एकत्र घ्या आणि काय करा? समाजाचं संघटन चालवा. आता काही जणांना असं वाटेल आम्हाला ही सांगण्याची गरज काय आहे? आम्हाला या गोष्टी सांगण्याची गरज काय आहे? उदाहरण देऊन सांगतो आपण. कल्पना करा 1984 साली मला वाटतं या ठिकाणी माझ्यासमोर बसलेला सगळा कुणबी समाज आहे. काही जण अदरदान कुणबी असतात, 100% कुणबी समाज आहे. तुम्हाला सांगतो कुणबी समाजाचा पहिला खासदार शामराव पेजे. कुणबी समाजाचा पहिला खासदार शामराव पेजे. 1984 साली शामराव पेजेंनी 1984 साली शामराव पेजेंनी कुणबी समाजाचा पहिला जाहीरनामा राज्य सरकारला दिला आणि काय सांगितलं? कुणब्यांचा शैक्षणिक विकास झालेला नाही, कुणब्यांचा आर्थिक विकास झालेला नाही, कुणब्यांचा सामाजिक विकास झालेला नाही, कुणब्यांचा राजकीय विकास झालेला नाही, कुणब्यांचा कुठल्याच क्षेत्रामध्ये विकास झालेला नाही. तर महाराष्ट्र शासनाला मी आव्हान करतो. काय आव्हान करतो? की त्यांनी आमच्यासाठी स्पेशल तरतूद करावी. बंधूंनो, 84 साली दिलेला तो आयोग अजूनही धूळ खात पडलेला आहे. का धूळ खात पडलेला आहे? धूळ खात का पडलेला आहे? धूळखात का पडलेला तो आयोग? कारण कुणबी समाज संघटित झालेला नाहीये. मग काय काम करावं लागेल? आम्हाला काय काम करावं लागेल? आमच्या जातीचा, आमच्या समाजाचा पहिला खासदार काय नाव? शामराव पेजे. काही जणांना माहिती पण नसेल, मला वाटतं तरुणांना माहिती पण नसेल बाबा आपला पहिला खासदार निर्माण झालेला आहे. काही जणांना आज कळलं असेल शामराव पेजे आपलेच पताही नाही. शामराव पेजे कुणाचे होते? आमचे होते? माहित नव्हतं आम्हाला. शामराव पेजेंनी काय काम केलं? शामराव पेजेंनी काय काम केलं? कुणबी समाजाची उन्नती व्हावी आणि म्हणून तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या कोकण प्रांतामध्ये एक संघटना कार्यरत आहे. नाव काय आहे? कुणबी समाजोन्नती संघ आहे. चालू आहे. मग कुणबी समाजोन्नती संघाचं जे काम आहे, समजा उद्या मला तुम्हाला उदाहरण समजून सांगायचं आहे की जातीच्या संघटना चालवत न राहता अनेक जातींना एकत्र का घ्यायचं आहे हे तुम्हाला मी समजून सांगतोय. बघा, उद्या समजा कुणबी समाज आपल्या खेड तालुक्यामध्ये, कुणबी समाज आपल्या खेड तालुक्यामध्ये शिक्षण आम्हाला मिळावं, नोकऱ्या आम्हाला मिळाव्या, सरकारने तरतूद करावी म्हणून खेड तालुक्यामध्ये उतरलं. कुठल्या संघटन उतरलं खेड तालुक्यामध्ये? कुणबी समाजाचं. तुम्हाला असं वाटतंय मराठा लोक मदत करतील? तुम्हाला असं वाटतंय माळी लोक मदत करतील? तुम्हाला असं वाटतंय कुंभार लोक मदत करतील? तुम्हाला असं वाटतंय न्हावी लोक मदत करतील? तुम्हाला असं वाटतंय इतर जाती लोक मदत करतील? का मदत करणार नाही? कारण ते काय म्हणून बसतील? हे कुणबी आणि मी कोण? माळी, मी त्यांना मदत करणार नाही. याचा अर्थ भारतामध्ये प्रत्येक जण काय घेऊन बसलेला आहे? काय घेऊन बसलेला आहे?
जात घेऊन बसलेला आहे आणि जातीने कुणाचाही विकास झाला आजपर्यंत इतिहास अवेलेबल नाही आहे. मग बंधूंनो आम्ही काय काम करावं लागेल? कुणब्याचा प्रश्न कुणबी उतरला तर बाकीच्याने काय दिलं पाहिजे? समर्थन दिलं पाहिजे. कुणब्याचा प्रश्न कुणबी उतरला बाकीच्याने काय दिलं पाहिजे? समर्थन दिलं पाहिजे. कारण बघा खेडामध्ये जर कुणबी लोक उतरले आणि बाकीचे लोक काय बोलले? कुणब्यांच्या आंदोलनाला आमचं जाहीर समर्थन आहे. तर काय होईल बंधूंनो? कुणबी समाजाच्या आंदोलनाला आमचं जाहीर समर्थन आहे. सरकार काय विचार करेल? बाबा यांचं संघटन केवळ हेच नाही चालवत आहे, बाकी सर्व जातीच्या लोकांचा यांना काय आहे? जाहीर पाठिंबा आहे. म्हणजे निश्चितपणे यांच्या आंदोलनाचा आपण विचार करायला पाहिजे, निश्चितपणे विचार करायला पाहिजे. आज काय विचार करत नाही सरकार? आज सरकार काय विचार करत नाही त्यांना माहिती आहे. काय माहिती आहे? समाज संघटित नाही आहे आणि इतर कोणीही त्यांना मदत करत नाही आहे. मग कुणबी समाजाच्या उन्नतीचा जो मार्ग आहे, संतांनी सांगितलं की जातीची व्यवस्था नष्ट करून काय करा? समाज म्हणून एकत्र या. हेच काम बंधूंना पुढे शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराजांनी काय केलं? 18 पगड जातीचे 12 बलुतेदार, 18 पगड जातीचे 12 बलुतेदार एकत्र घेतले. एकत्र घेऊन जातीची ओळख खोडली आणि जातीची ओळख खोडून सर्व लोकांना एकच ओळख दिली होती. काय ओळख दिली होती? मावळा. ओळख काय दिली होती? मावळा. आणि ज्या मावळ्यांनी या देशामध्ये राज्य निर्माण केलं, शिवाजी महाराजांचे तुम्हाला फक्त 2 विचार सांगतो. शिवाजी महाराजांचा विचार या ठिकाणी सांगावं असं मला का वाटतंय? शिवाजी महाराजांचं पहिलं वाक्य नीट ऐका. शिवाजी महाराज काय म्हणतात? शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये. काय म्हणतात शिवाजी महाराज? शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये. आज मला वाटतं देठ सोडून द्या, आमचं शेतच्या शेत विकत घेण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. याचा अर्थ शिवाजी महाराजांनी आम्हाला जमिनी दिल्या म्हणजे अस्तित्व दिलं. सरकार जमिनी काढून घेतंय याचा अर्थ अस्तित्व काढून घेतंय. तर मला सांगा, मरायला आलेला बाप जेव्हा त्या बापाच्या समोर मुलगा येतो आणि मुलगा बोलतो की बाप तुझी जमीन काय कर, माझ्या नावावरती कर, तर बापाच्या तोंडातून काय वाक्य येत आहे का? बाप काय म्हणतो? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जमीन माझ्याच नावावरती राहिली पाहिजे, मेल्यानंतर काय करा? वाटणी करा. बापाला भीती कसली आहे? मरणाच्या आधी जर ह्याच्या नावावरती करून दिलं तर मला हे विचारणार म्हणजे जमीन हे काय आहे? आमचं जमीन हे आमचं काय आहे? अस्तित्व आहे. इव्हन काही लोक मरणाच्या आधी जर समजा एखादा प्रसंग असा घडला आणि मरण जवळ आलं असं वाटतंय, मरणाच्या आधी एखादा प्रसंग असा घडला आणि मरण जवळ आलं असं वाटतंय, तर काही लोकांच्या तोंडातून वाक्य येते. काही लोक काय म्हणतात? क्षणभर मला असं वाटलं माझ्या पायाखालची जमीन सरकली. क्षणभर मला असं वाटलं माझ्या पायाखालची काय झाली? जमीन सरकली. याचा अर्थ जमीन सरकणं म्हणजे काय? पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय? अस्तित्व काय होणे? नष्ट होणे. तुम्हाला सांगतोय, साहेब मगाशी बोलत होते त्या मुद्द्यामध्ये तुम्हाला मुद्दा सांगतो की कितीही दुष्काळ पडू दे पण कोकणामधला शेतकरी उपासमारीने मेलाय असा इतिहास मी जन्माला आल्यापासून मी कधी वाचलेला नाही. काय बोलतो मी? कितीही दुष्काळ पडतो महाराष्ट्रामध्ये पण कोकणामधला शेतकरी दुष्काळ पडल्यानंतर भुकेने मेलाय असा इतिहास आम्हाला अजूनपर्यंत वाचायला मिळालेला नाही. याचा अर्थ कोकणामधला शेतकरी भातासोबत चटणी आणि मीठ खाऊन जगू शकतो, याचा अर्थ तो कधीही मरू शकत नाही. मग चटणी आणि मिठासोबत भात कुठून येते? चटणी आणि मिठासोबत भात कुठून येते? शेतातून येते. आता शेत ही आमची काय आहे? मालकी आहे. आमचं काय आहे? अस्तित्व आहे. सरकारने 3 कायदे पास केलेत बंधूंनो. सरकारने किती कायदे पास केलेत? 3 कायदे पास केलेत. या ठिकाणी वेळेचं भान घेऊन बोलावं लागेल. 1:54 झालेली आहे. आणखी मी आता फक्त 20 ते 25 मिनिटं घेईन. तुम्हाला पूर्ण सारांश कळेल की मला काय सांगायचं आहे. 20 ते 25 मिनिटं आपली आणखी घेतो मी, कारण तुम्हाला तुमची मीटिंग कंटिन्यू करायची असेल. भारतामध्ये सरकारने 2005 साली शेतकऱ्यांना गाडणारे, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे 3 कायदे पास केले. काही जणांना हे कायदे आज कळतील की आमच्या विरोधात असे कायदे सरकारने पास केलेले आहेत. तारखासहित तुम्हाला सांगतो. 10 मे 2005 संसदेमध्ये प्रस्ताव मांडला. 10 मे 2005 संसदेमध्ये प्रस्ताव मांडला. 12 मे 2005 तो प्रस्ताव कायद्यामध्ये रूपांतरित केला. तो प्रस्ताव कायद्यामध्ये काय केला? रूपांतरित केला. म्हणजे 12 मेला काय बनवला?
कायदा बनवला आणि 13 मे 2005 ला संसदेमध्ये तिन्ही कायदे वाचून दाखवले. कुठले कायदे? आणि ते 3 कायदे 23 जून 2005 पासून भारतामध्ये लागू केलेले आहेत. आणि ज्या कायद्याच्या अंतर्गत डोंगरच्या डोंगर, भात शेती, नदीच्या बाजूची शेती, खाडीच्या बाजूची शेती, किनाऱ्याच्या बाजूची शेती, सर्व प्रकारची शेती गिळंकृत करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. आणि सरकार घेऊन विदेशी लोकांना विकण्याची प्रक्रिया देशामध्ये सुरू आहे. आपल्याही भागामध्ये STZच्या अंतर्गत डोंगरच्या डोंगर विकत घेतल्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कुठली गावात सध्या? तुळशी, आईनी मेटे आणि आस्था. तुळशी हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये STZच्या अंतर्गत डोंगरच्या डोंगर विकत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मी माझ्या जिल्ह्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. आमच्या जिल्ह्यामध्ये कोलेटीवाडी नावाचं गाव आहे, नागोठण्याच्या बाजूला. कोलेटीवाडी, मुंबई पासून ते कोलेटीवाडीपर्यंत बंदर सँक्शन झालेलं आहे. आणि त्याच्या दरम्यान जेवढी गावं आहेत तर 147 गावं उठण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्व गावांना नोटीस आलेल्या आहेत की लवकरात लवकर घरं आणि जमीन काय करा, खाली करा. बंधूंनो, कल्पना करा तर हे कायदे आमच्या विरोधात लागू झालेले आहेत. आम्हाला कल्पना का नाहीये? कारण कायदे बनवले कधी? 2005 साली. लागू झाले कधीपासून? 23 जून 2005 पासून. या कायद्याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. पहिला कायदा SEZ, इंग्लिशमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन, मराठीमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र, ज्याला थोडक्यामध्ये म्हणतात, तुमच्या कानापर्यंत हा शब्द आला असेल, सेज. काय नाव आहे? सेज. बऱ्याच जणांना हा शब्द परिचयाचा वाटत नाही. काय नाव आहे? सेज. मराठीमध्ये काय नाव आहे? विशेष आर्थिक क्षेत्र. आणि आमच्या शिकल्या सवरलेल्या, आमच्या समाजातून जे समाजामध्ये गेलेले आहेत, उठतात बसतात, त्यांना काय घडवलं जातंय? प्रकल्प येणार आहे, तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला काय मिळणार आहे? रोजगार मिळणार आहे. आणि म्हणून आमचे शिकले सवरलेले आम्हाला काय समजून सांगतायत? जमिनी द्या. आमचे शिकले सवरलेले आम्हाला काय सांगतायत? जमिनी द्या. कारण आमच्या शिकल्या सवरलेल्यांना काय सांगते सरकार? आमच्या शिकल्या सवरलेल्या सरकार काय सांगते? प्रकल्प येणार आहे, तुम्हाला दाखले मिळणार आहे, तुम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत. तर बंधूंनो, कायद्याचा थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगतो. या SEZ कायद्याला पुनर्वसन कायदा लागू नाही. पुनर्वसन कायदा कळतो का काय लोकांना? पुनर्वसन कायदा म्हणजे काय? जर ही जमीन घेतली तर पर्यायी दुसरी जमीन दिली जाते, याला म्हणतात पुनर्वसन कायदा. जर इकडची जमीन घेतली तर तुम्हाला इकडे तेवढ्याच ह्याची जमीन दिली जाते, वर तुम्हाला पैसे पण दिले जातात. या SEZच्या कायद्याला पुनर्वसन कायदा लागू नाही. या कायद्याअंतर्गत तुम्हाला दाखला दिला जाणार नाही, प्रकल्पग्रस्त असण्याचा दाखला दिला जाणार नाही. या प्रकल्पाला कामगार कायदा लागू नाही, किमान वेतन कायदा लागू नाही. त्या अंतर्गत, या कायद्याच्या अंतर्गत 2700 विदेशी कंपन्या भारतामध्ये येणार आहेत. किती कंपन्या? 2700 विदेशी कंपन्या भारतामध्ये येणार आहेत. आणि भारतातल्या त्या सेजच्या अंतर्गत बंधूंनो, ते सेज आपल्या कोकण प्रांतामध्ये एका वेगळ्या नावाने आलेलं आहे. ते सेज आपल्या कोकणामध्ये सेज या नावाने आलेलं नाहीये. आपल्या कोकण प्रांतामध्ये तर नाव आहे, ते नाव तुम्हाला मी सांगतो. कदाचित मी जे बोलतोय तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही प्रांताला, तहसीलदाराला, कलेक्टरला, तलाठीला, दंडाधिकाऱ्याला काय केलं पाहिजे? विचारलं पाहिजे, बाबा असं काही प्रकल्प आमच्या भागामध्ये येऊ घातलेला आहे का किंवा येत आहे का? प्रकल्पाचं नाव आहे का? प्रकल्पाचं नाव काय आहे? DMIC. फुल फॉर्म सांगतो तुम्हाला. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर याचा अर्थ काय? दिल्ली मुंबई औद्योगिक वसाहत. काय नाव आहे? दिल्ली मुंबई औद्योगिक वसाहत. आणि आपल्या कोकण प्रांताचा विभाग कोणता आहे? मुंबई विभाग. आपल्या कोकण प्रांताचा विभाग कुठला आहे? मुंबई विभाग. मुंबई विभागामध्ये किती जिल्हे येतात? 5. कोणते 5 जिल्हे? ठाणा, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. याचा अर्थ मुंबईमध्ये सँक्शन झाला, मग काय जणांना काय वाटतं? मुंबईमध्ये झाला, आमचा काय घेणं नाही. पण आम्ही कुठल्या विभागात मोडतो? आम्ही कुठल्या विभागात मोडतो? मुंबई विभाग. आणि मुंबई विभागामध्ये कोणते 5 जिल्हे येतात? ठाणे,
मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि काय रत्नागिरी, याचा अर्थ मुंबईमध्ये सँक्शन झाला, रायगड पर्यंत आलेला आहे, आता तुमच्या खेडापर्यंत पण आलेला आहे, जैतापूर रत्नागिरीमध्ये पण गेलेला आहे, दापोली मंडणगड या भागामध्ये पण गेलेला आहे. प्रत्येक ठिकाणी जमीन घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बंधूंनो, या कायद्याला पुनर्वसन कायदा लागू नाही, याचा अर्थ जमीन घेतली जाईल, पर्यायी जमीन तुम्हाला दिली जाणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. काय दुसरा महत्वाचा मुद्दा? तुम्हाला कमर्शियल रेट नाही, तुम्हाला सरकारी रेटने जमीन मिळेल. म्हणजे काय? तुम्हाला कमर्शियल रेट नाही दिला जाणार, तुम्हाला सरकारी भाव दिला जाणार आहे. आणि कमर्शियल रेट किती आहे? कमर्शियल रेट किती आहे? 3 करोड. एका एकरचा 3 करोड. आणि सरकारी रेट किती आहे? 25,000. सरकारी रेट किती आहे? काय चाललंय सरकार? सरकार काय म्हणते? आम्हाला शेतकऱ्यांचा काय करायचा आहे? विकास करायचा आहे. अरे जर विकास करायचा आहे, जर तुम्हाला विकास करायचा आहे, तर माझं स्वतःचं मत असं आहे, जमिनी विकत घेऊ नका, जमिनी भाडे करार तत्वावरती घ्या. काय बोलतोय मी? जमिनी विकत घेऊ नका, जमिनी भाडे करार तत्वावरती घ्या. म्हणजे काय? मालक आम्हीच राहणार, व्यापार तुम्ही करायचा, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही व्यापार कराल त्या व्यापारामधला 30% नफा कुणाला मिळेल? आम्हाला मिळेल. आणि यदा कदाचित जर कंपनी बुडाली आणि कंपनी जर विदेशात निघून गेली तर जमीन आमची आम्हाला आहेच. मला वाटतं सरकारने ही प्रोव्हिजन त्या कायद्यामध्ये केलेली नाही आहे. जमिनी घेणार पण पर्यायी जमीन तुम्हाला देणार नाही. याचा अर्थ बंधूंनो, हा काळा कायदा आमच्या विरोधात सरकारने पास केलेला आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, सेलचं तिसरं महत्वाचं विश्लेषण काय? याच्या अंतर्गत ज्या कंपन्या येतील, नीट ऐका, हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि जो आपल्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. या सर्व विदेशी कंपन्यांना 15 वर्षापर्यंत पाणी कर भरण्याची गरज नाही, माफ. पाणी कर काय? माफ. वीज कर माफ. कस्टम ड्युटी माफ. ऑक्ट्राय ड्युटी माफ. सर्व प्रकारच्या करामध्ये या कंपन्यांना 15 वर्षापर्यंत सूट. मला सांगा, आम्ही 1 महिना लाईटचं बिल नाही भरलं, आम्ही 1 महिना लाईटचं बिल नाही भरलं, काय करते सरकार? आणि यांना किती वर्ष फुकट? आणि हे कोण उपरे? विदेशातल्या लोकांना द्यायला सरकारला काय आहे? सबसिडी आहे. विदेशातल्या लोकांना द्यायला सरकारला काय आहे? सबसिडी आहे. आणि भारतामधल्या शेतकऱ्यांना द्यायला काय नाहीये? सबसिडी नाही आहे. मला वाटतं विदेशातील लोक जागे आहेत, ते आमच्या देशामध्ये येऊन काय मागतायत? अधिकार मागतायत. आणि जो इथला मूळचा आहे तो काय आहे? झोपलेला आहे, तो अधिकार मात्र मागत नाहीये, कारण त्यांना 15 वर्षापर्यंत माफ. आणि आम्ही एक महिना जर लाईटचं बिल भरलं नाही तर लगेच 15 दिवसांनी कोण येतो? एमएससीबीचा माणूस येतो. तालुक्यामधून रिक्षा पण फिरते. काय? एमएससीबीला सहकार्य करा, लाईटचं बिल वेळेवरती भरा, अन्यथा आपला वीज पुरवठा खंडित केला जाईल. ऐकता तुम्ही असं? काय चाललंय सरकारचं? 15 वर्षापर्यंत कुठलाही कर भरण्याची आवश्यकता नाही. पुढचा एक महत्वाचा मुद्दा, जर यदा कदाचित बंधूंनो, जर यदा कदाचित या कंपन्या भारतामध्ये आला, 15 वर्ष त्यांनी व्यापार केला आणि जर बुडीत गेल्या, 15 वर्ष व्यापार केला आणि जर त्या कंपन्या बुडीत गेल्या, तर त्यांचा सर्व तोटा भरण्याचे काम भारत सरकार करेल. तर त्यांचा सर्व तोटा भरण्याचं काम कोण करेल? भारत सरकार करेल. कंपनी कोणाची? कंपनी कोणाची? विदेशी लोकांची. तोटा झाला कोणाला? विदेशी लोकांना. भरून काढणार कोण? आता मग तोटा भरून काढायचा आहे, कुणाकडून भरून काढायचा? आम्हाला काय सांगताय? आम्हाला काय सांगताय? मग तोटा भरून काढायचा आहे, कुणाकडून काढायचा? वाढली महागाई, काढली सबसिडी. वाढली महागाई आणि काढली सबसिडी. पेट्रोल, डिझेल, रॉकेल याच्यावरती सन 2010 पर्यंत सबसिडी होती, भाव वाढलेला नव्हता. सन 2010 पर्यंत सबसिडी होती, वाढलेला भाव नव्हता. सरकारने सबसिडी काढली, भाव वाढला. सरकारने काय केली? सबसिडी काढली, भाव काय झाला? वाढला. जे पेट्रोल आम्ही खरेदी करत होतो 42 रुपये, आज किती मोजावे लागतात? आज किती मोजावे लागतात? होतं 42 रुपये, झाले किती? 72, 73, 74, कितीपर्यंत गेलंय? 75. याचा अर्थ बंधूंनो, सरकारने सबसिडी काढली, आमची काढली, आणि कुणाला पुरवतंय? आमची काढली, कुणाला पुरवतंय? विदेशी लोकांना. तुम्हाला कल्पना असेल तर काही लोकांना प्रश्न असा विचारतो की माझ्या या ठिकाणी काही बुजुर्ग लोक बसलेले आहेत, मला सांगा, पूर्वी रेशनिंगला
डाळ, तांदूळ, रॉकेट, तेल, त्यानंतर पेंड, सरकी आणि पत्री हे सर्व मिळायचं. पूर्वी हे रेशन असं मिळायचं. मी स्वतः लहानपणी बापासोबत गेलेलो आहे आणि खरेदी केलेला आहे. पूर्वी सगळं रेशनिंगला मिळायचं. आज मिळते का सांगा? आज मिळते? रॉकेट कधी मिळते? रॉकेट कधी मिळते? रॉकेट कधी मिळते? काय चाललंय? काय चाललंय आणि आम्ही काय करतोय? सरकारचं काय चाललंय आणि आम्ही काय करतोय? रेशनिंगला सगळ्या गोष्टी मिळत होत्या. आता तुम्ही कल्पना करा की हे सरकारने बंद का केलंय? हे सरकार बंद का करणार आहे? तर जस्ट 3 महिन्यापूर्वी तुमच्या गावामध्ये येऊन आकडेवारी घेऊन गेलेले आहेत शासकीय लोक. कुठली आकडेवारी? तू गरीब का श्रीमंत? कुठली जनगणना झाली? गरीब आणि श्रीमंतीची. तर मला वाटतं आमच्या बऱ्याचशा गावांमध्ये लोक आले आणि त्या लोकांनी प्रश्न विचारले. जनगणना अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले. काय प्रश्न विचारले? तुमच्या घरामध्ये जमीन का लादी? तुमच्या घरामध्ये जमीन का लादी? तुम्ही उत्तर काय दिलं? लादी. तुमचं घर मातीचं का प्लास्टरचं? झाडे उत्तर काय दिलं? प्लास्टरचं. घरामध्ये पंखा आहे का? आहे. घरामध्ये टीव्ही आहे का? आहे. घरामध्ये फ्रीज आहे का? आहे. संडास बाथरूम अटॅच आहे का? धाडवेने उत्तर दिलं आहे. आणि मग धाडवेंची आकडेवारी गेली. काय आकडेवारी? धाडवे सदन आहेत, यांना कुठल्याही प्रकारची तरतूद किंवा सबसिडी देण्याची गरज नाही. बंधूंनो, सरकारने निकष लावलाय आणि सरकारचं असं मत आहे आता भारतामध्ये गरीब राहिलेला नाही. आता भारतामध्ये गरीब राहिलेला नाही. कालची टीव्हीवरची बातमी आहे का? शीला दीक्षितचं सरकार दिल्लीमध्ये आहे. कालची टीव्हीवरची बातमी आहे का? शीला दीक्षित काय बोलते? एका कुटुंबाला महिन्याला 600 रुपये पुरेसे आहेत. शीला दीक्षित काय म्हणते? एका कुटुंबाला महिन्याला जगायला 600 रुपये काय आहे? तुम्ही बहिणी नाही बातमी टीव्हीला? टीव्हीला बातमी नाही बघितली तुम्ही? टीव्हीला नाही बातमी नाही बघितली? मला वाटतं आमच्या लोकांनी हे बघितलं असेल. दिली होती आमच्या लोकांनी हे बघितलं असेल. काय बघितलं असेल? आमच्या लोकांनी हे बघितलं असेल. काय बघितलं असेल? पुढचं पाऊल. आमच्या लोकांनी हे बघितलं असेल. काय? देवयानी. आमच्या लोकांनी हे बघितलं असेल. काय? सुहासिनी. मला तुम्हाला नाराज नाही करायचं. या देशामध्ये काय चाललंय हे पण आम्हाला बघावं लागेल. शीला दीक्षित काय बोलते? एका कुटुंबाला जगायला महिन्याला 600 रुपये काय आहेत? भरपूर आहेत. कल्पना करा, एका कुटुंबामध्ये 6 लोक आहेत. ते एकाच्या म्हटलं किती रुपये आले हो? म्हणजे महिन्याला दिवसाला किती आले हो? 3 रुपये. 3 रुपयामध्ये 2 वेळचा नाश्ता, 2 वेळचं जेवण, नुसतं पोट पण नाही राहणार आहे. मग शिक्षण कधी घ्यायचं? शिक्षण कसं घ्यायचं? आजारी पडला, आजार पण कसं दूर करायचं? काका मामाला भेटायला जायचंय, कसं भेटायला जायचं? याचा अर्थ आम्हाला दारिद्र्यापेक्षाही दरिद्रीकरणाचा सरकारने कार्यक्रम आखलेला आहे, पण आमच्या जनतेला हा माहिती नाही आहे. तर भारत कृतीमध्ये काय काम करतोय बंधूंनो? आम्ही काय काम करतोय? जे माहिती नाही आहे ते फक्त आधी माहिती करून द्यायचं. जे माहिती नाही आहे ते माहिती करून द्यायचं. मी तुम्हाला कायदा समजून सांगत होतो आणि कायद्याचा शेवटचा मुद्दा आहे का? शेवटचा मुद्दा अतिशय खतरनाक आहे. ज्या कंपन्या भारतामध्ये येतील बंधूंनो, ज्या कंपन्या भारतामध्ये येतील, काही कंपन्या ऑलरेडी भारतामध्ये आलेल्या आहेत. नाव सांगतो तुम्हाला. हिंदुस्तान लिव्हर, नाव हिंदुस्तान आहे, कंपनी विदेशी आहे. हिंदुस्तान लिव्हर नाव हिंदुस्तान आहे, कंपनी विदेशी आहे. हिरो होंडा कंपनी विदेशी आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी विदेशी आहे. लार्सन अँड टुर्बो कंपनी विदेशी आहे. मला वाटतं काय झालं, मी पहिल्यांदा नाव ऐकली असतील अशी. देवरसर भारतामध्ये अशा कंपन्या आहेत, आम्हाला माहितीच नाही. ट्यूब कुठली वापरता तुम्ही? ही ट्यूब लावता ना तुम्ही, अशी करते ट्यूब. ही ट्यूब अशी करते, ती कुणाची ट्यूब आहे? लार्सन अँड टुर्बोची आहे. ट्यूब कुणाची आहे? ट्यूब कुणाची वापरतो आम्ही? लार्सन अँड टुर्बोची आहे. कुठली कंपनी आहे? विदेशी कंपनी आहे. या कंपन्यांना सरकारने काय दिलेलं आहे नीट आहे का? चांगल्या अगदी मन एकदम एकाग्र करून ऐकाय काय सरकारने काम केलेलं आहे. ते विदेशी लोक काय म्हणतात? आम्हाला भारताच्या सुरक्षेवरती विश्वास नाही. काय म्हणतात विदेशी कंपन्या? आम्हाला भारताच्या सुरक्षेवरती विश्वास नाही. मला वाटतं ते असं का बोलत असतील की भारताच्या सुरक्षेवरती आम्हाला विश्वास नाही? असं का म्हणत असतील? 26/11ला 9 लोक आले, 9 लोकांनी अशी काय फायरिंग केली, 120 करोड लोक नुसतं असे असेल. काय होत आणि काय नाही, सगळेजण घरामध्ये काय होत आणि काय नाही. काय बोलतो कळतं का तुम्हाला? मी मुद्दा 26/11ला ताज हॉटेलवरती हल्ला झाला. किती लोकांनी केला?
किती लोकांनी केला? 9 लोकांनी. मोजून किती लोक होते? 9. त्यातले 8 उडवले गेले. वाचला कोण होता? कसा. त्याला कधी फाशी दिली? आता. फक्त 9 लोक आले होते आणि 9 लोकांनी अख्ख्या भारतामध्ये दहशत निर्माण केली. काय दहशत निर्माण केली? काय दहशत निर्माण केली? आमची झोप उडून टाकली होती. म्हणून विदेशी कंपन्या काय म्हणतात? आमचा भारताच्या सिक्युरिटीवरती विश्वास नाही. म्हणून भारत सरकारने बंधूंनो त्या कायद्यामध्ये त्या कंपन्यांना एक काय दिली? मुभा दिली. काय मुभा दिली? कंपनी भारतामध्ये आणा, कंपनी भारतामध्ये आणा आणि येताना काय करा? तुमची सिक्युरिटी भारतामध्ये घेऊन या. काय करा? तुमचं सैन्य भारतामध्ये घेऊन या. मग किती आणा? कमीत कमी 100, जास्तीत जास्त 1000 लोक तुम्ही भारतामध्ये तुमचं सैन्य आणू शकता. तुमची कंपनी वाचवण्यासाठी, तुमच्या कंपनीच्या सुरक्षेसाठी तुम्ही सैन्य आणा आणि काय करा? तुम्ही तुमची कंपनी चालवा. कल्पना करा बंधूंनो, समजा खेडामध्ये एखादी कंपनी आली, आमची जमीन गेली आणि कालांतराने आपल्या कुणबी समाजामध्ये एकाला चीड आली. काय चीड आली? चला माझी जमीन आणि मला अधिकार नाही कंपनीमध्ये यायचा. तो काय करेल? आता दाखवतो साऱ्यांना. आणि तो काय करेल? लोकांचं काय करेल? संघटन बांधेल आणि कंपनीमध्ये काय करेल? आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करेल. तर त्यावेळेला आमच्याकडे कुठलाही हत्यार नसेल, कुठलाही चाकू नसेल, काही आमच्या हातामध्ये नसेल आणि त्यांच्याकडे असणार आहे AK-47, AK-56. त्यांच्याकडे काय असणार आहे? मला वाटतं काय जण पहिल्यांदा ऐकलं असेल AK-47, AK-56 म्हणजे काय. देवरे सर समजून सांगा. AK-47, AK-56 म्हणजे काय? AK-47 चा अर्थ सेकंदाला 47 गोळ्या. AK-57 चा अर्थ सेकंदाला 57 गोळ्या. म्हणजे काय? तो जेव्हा आमच्या 57 लोकांना मारेल तेव्हा आम्ही कुठेतरी एखादा काय करू? असं मिटिंगमध्ये घेऊ. तर आम्ही असं करतो फक्त. याचा अर्थ काय? सरळ भारतामध्ये अंतर्गत युद्ध करण्यासाठी सरकारने स्वतः कायदा बनवून विदेशी सैन्याला काय केलेलं आहे? पाचारण केलेलं आहे. जर बंधूंनो हे सैन्य भारतामध्ये आलं, एक इंग्रज सरकार भारतामध्ये आलं, किती वर्ष गुलाम केलं होतं? एक इंग्रज सरकार भारतामध्ये आलं, किती वर्ष गुलाम केलं होतं? 150. आता 2700 इंग्रज भारतामध्ये येणार आहेत. किती? 2700 विदेशी कंपन्या भारतामध्ये येणार आहेत. किती मोठी गुलामी आमच्यावरती येऊ शकते. आता काय जण म्हणलं, बाबा आम्हाला काही कळतच नाही, आम्हाला दिसतच नाही. तुम्ही बघा, प्रत्येक कंपनीच्या गेटच्या समोर एक पाटी असते. काय पाटी असते? परवानगी शिवाय आत येण्यास सक्त मनाई आहे का नाही? काय चाललंय देशामध्ये? देश कुणाचा? भारतीयांचा. राज्य कुणाचं? विदेशी लोकांचं. जमीन कुणाची? आमची. कंपनी कुणाची? विदेशी लोकांची. जमीन कुणाची? आमची. कंपनी कुणाची? विदेशी लोकांची. याचा अर्थ बंधूंनो, शेतकऱ्यांना संपवणारे 3 कायदे पास झालेले आहेत 2005 साली. पहिला कायदा तुम्हाला सांगितला SEZ म्हणजेच काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजेच काय? सेज. दुसरा कायदा आहे. दुसऱ्या कायद्याचे नाव काय? CMZ म्हणजे काय? कोस्टल मॅनेजमेंट झोन. कोस्टल मॅनेजमेंट झोन मराठीमध्ये अर्थ काय? समुद्र किनारा व्यवस्थापन क्षेत्र. मग जिथून खाडी आहे आणि जी खाडी समुद्राला मिळते तिथून जर व्यापार करणं सोपं आहे तर असाही प्रदेश सरकार विकत घेणार आणि विदेशी कंपन्यांना देणार. पुरावा देऊन सांगतो यासाठी. मंडणगड, म्हाप्रळ गाव या भागामध्ये एकूण 1200 एकरचा डोंगर रिलायन्स कंपनीने खरेदी केलेला आहे. 450 करोडची गुंतवणूक केलेली आहे. आता का डोंगर खरेदी केलेला आहे? तर त्या ठिकाणी खाडी काय आहे? अवेलेबल आहे. ती खाडी कुठं मिळते? समुद्राला. म्हणजे परकीय लोकांना वाहतूक करणं काय होईल? सोपं होईल. डोंगरच्या डोंगर देखील विकत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. CMZ या कायद्याच्या अंतर्गत नदीच्या बाजूची, समुद्राच्या बाजूची, खाडीच्या बाजूची, किनाऱ्याच्या बाजूची जमीन घेण्याची विकत प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. याचा अर्थ बंधूंनो, नदीच्या बाजूचा, समुद्राच्या बाजूचा, किनाऱ्याच्या बाजूचा, खाडीच्या बाजूचा जो काही आमचा समाज राहतोय हा समाज देखील जिवंत राहणार नाही. हा पण उद्ध्वस्त होणार आहे. आणि तिसरा कायदा, जो कायदा आता तुलसी या भागामध्ये आलेला आहे. कुठला तिसरा कायदा? STZ स्पेशल टुरिझम झोन. मराठीमध्ये अर्थ काय? विशेष पर्यटन क्षेत्र. डोंगर विकत घेणार आणि पर्यटन क्षेत्र काय करणार? विकसित करणार. लॉज बांधणार, हॉटेल्स बांधणार आणि तिथे येणार कोण? नाव घेऊन सांगतो. तिथं पास्टे येणार, तिथं शिंदे येणार, तिथं देवरे येणार, तिथं जाधव येणार, तिथं माने येणार आणि काय करणार? हॉटेलमध्ये राहणार.
वाटतं एकदम आश्चर्य बघताय तुम्ही काय बोलतोय. डोंगर कुणाचा घेणार? आमचा. काय बनवणार? हॉटेल. काय बनवणार? लॉज. काय बनवणार? मॉटेल. काय बनवणार? काय बनवणार? लॉजिंग आणि बोर्डिंग. येणार कोण माहितीये का? ऐका, येणार कोण? देवरे येणार. कोण येणार? शिंदे येणार. कोण येणार? घाडवे येणार. कोण येणार? पास्टे येणार. कोण येणार? उपाले येणार. कोण येणार? देशमुख येणार. म्हणजे कोण लोक येणार? आमचे लोक येणार. मला सांगा, तुम्ही इथे बसले सगळे लोक आहात, आजपर्यंत तुम्ही ताज हॉटेलला बघितलंय काय लांबून तरी? ताज हॉटेल तरी माहितीये का आमच्या लोकांना? ताज हॉटेल लांबून तरी बघितलंय का? ताज हॉटेल लांबून तरी बघितलंय का बंधूंनो? लांबून तरी बघितलंय? लांबून बघितलं असेल. आजपर्यंत मला खेड्यातलं असं कुठलं उदाहरण आहे का? खेड्यामधलं उदाहरण की ज्या खेड्यामधल्या माणसाने, कुणबी माणसाने ताजमध्ये जाऊन चहा पिलाय? सांगा, एखाद्याने हातवर करून सांगा. खेड्यामधल्या एखाद्या कुणब्याने ताजमध्ये जाऊन चहा पिला. धाडवे, तुमच्या गावातला कोणी सुकिवली मधला? 120 रुपये चहा आहे. 120 रुपये काय आहे? याचा अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळालं, मला वाटतं फक्त त्यांना मिळालं ज्यांच्या हातामध्ये काय आली? व्यवस्था आली. आम्हाला नाही मिळालं. आम्हाला का नाही मिळालं? कारण नेतृत्व आमच्या माणसाने केलं नाही. ज्यांनी नेतृत्व केलं त्यानेच लाटलं. कुणबी समाजाचं सरकारने आज तागायत नेतृत्व निर्माण होऊ दिलेलं नाहीये. नेतृत्वच निर्माण होऊन देत नाही आमच्या समाजाचं. कारण नेतृत्व निर्माण झालं. एखादा आमच्या जातीचा मनुष्य वरती गेला का त्याला लगेच मॅनेज करतात. काय मॅनेज करतात? तुला किती पाहिजे? बोल धाडवे, तुला किती पाहिजे? 1 करोड, 2 करोड, 3 करोड. समाजाचं काम नाही करायचं. मान्य? फ्लॅट पाहिजे, गाडी पाहिजे, मान्य, ओके. समाजाचं काम करायचं नाही. मॅनेज झाला धाडवे, समाज संपला. आमच्या समाजातून एखादा व्यक्ती जन्माला येतो, निस्वार्थी जन्माला येतो, लगेच ही व्यवस्था काय विचार करते? अरे जर कुणबी समाजाचा नेता जर निर्माण झाला तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनेल? मला वाटतं मी तुम्हाला जो मुद्दा सांगतोय ना, नीट आहे का? अगदी काळजीपूर्वक आहे का? मला सांगा, या प्रांतामध्ये मेजर कोण जातीचे लोक आहेत? मेजर कुठल्या जातीचे लोक आहेत? आपल्या कोकण पट्ट्यामध्ये मला सांगा, मेजर कुठल्या जातीचे लोक आहेत? संख्येने जास्त कोण आहेत? कुणबी आहेत. आणि हा पुरावा तुम्हाला द्यायचा असेल तर मला ही वाडी कुणाची? आता बसलो ती वाडी कुणाची आहे? ही वाडी कुणाची आहे? बसलो ती कुणब्यांची. आपण नंतर जाणार असेल ती कुणाची? त्याच्यानंतर जाणार ती कुणाची? तुमची वाडी कुणाची? मला वाटतं मी गेल्या 3-4 वर्ष खेळामध्ये येतोय. आतापर्यंत मी जेवढ्या वाड्यांमध्ये मिटिंगा घेतल्या तर त्या वाड्यांमधल्या 99% वाड्या कुणाच्या? कुणब्यांच्या. म्हणजे आमच्या कोकण प्रांतामध्ये कुणबी समाज किती आहे? 80% आहे. कुणबी समाज किती आहे? 80% आहे. मग मुख्यमंत्री कोणाचा असावा? तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री कोणाचा असावा? मुख्यमंत्री कोणाचा असावा? झाला का आज काय? एकही असं उदाहरण नाही की कुणबी समाजाचा मुख्यमंत्री झालेला आहे. आणि जर झाला तर तो कसा होतो? तो समाजाचा विचार करणारा नसतो. कारण त्याची मानसिकता समाजाच्या लायकी ठेवलेली नसते. तो फक्त माझं काय करतो? याचा अर्थ बंधूंनो, आज समाजाला खऱ्या नेतृत्वाची, सच्च्या नेतृत्वाची, निस्वार्थी नेतृत्वाची गरज आहे की जे नेतृत्व समाजाला येणाऱ्या काळामध्ये तारण्याचं काय करेल? काम करेल. आणि म्हणून आम्ही या मिटिंगा घेतल्या गावोगाव की आता निस्वार्थपणे समाजाची सेवा करणारा युवक वर्ग निर्माण करण्याची प्रक्रिया आम्ही केली पाहिजे. अन्यथा समाज कुठं लुप्त होईल आम्हाला कळणार नाही. समाज कुठे संपेल आम्हाला कळणार नाही. तर हे झाले 3 कायदे. जे 3 कायदे बंधूंनो शेतकऱ्यांना संपवणार आहेत. पुढचा महत्वाचा मुद्दा, विद्यार्थी आपला निर्माण होणार नाही. मी फक्त 3 घटकांवरती बोलणार आहे आणि या ठिकाणी थांबणार आहे. पहिला घटक मी तुम्हाला समजून सांगितला, शेतकरी जिवंत राहणार नाही. का राहणार नाही शेतकरी जिवंत? कारण 1962ला तोड्याचा सोन्याचा भाव आणि भाताचा क्विंटलचा भाव काय होता? एकच होता. आज काय अवस्था आहे? याचा अर्थ सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कोणतीही योजना बनवत नाही आहे. दुसरा मुद्दा समजून घ्या. सरकारने कायदा पास केलाय बंधू, नीट आहे का? सरकारने काय कायदा पास केलाय? 1ली ते 8वी नापास करायचं नाही. 1ली ते 8वी नापास करायचं नाही. म्हणून मी एक वाक्य बनवलंय, ते वाक्य नीट ऐका तुम्ही. काय? 1ली ते 8वी नापासच नाही. ऐकताय सर्वजण? 1ली ते 8वी नापासच नाही, 9वी नंतर कधी पासच नाही. काय कळलं का तुम्हाला? 1ली ते 8वी नापासच नाही, 9वी नंतर कधी पासच नाही. असं का बोलतोय मी?
अरे ज्याला पहिली ते 8वी परीक्षाच माहिती नाही तो 9वीला परीक्षा देईलच कसा? याचा अर्थ काय? पहिली ते 8वी नापासच नाही, 9वी नंतर कधी पासच नाही. म्हणजे 10वीला जाण्याचा प्रश्न नाही, 12वीला जाण्याचा प्रश्न नाही. आणि मग आम्ही स्वप्नच बघायचं नाही काय? डॉक्टर, वकील, इंजिनियरचं स्वप्न बघायचं नाही. याचा अर्थ आमच्या समाजातून शेतकरी कुटुंबातून कोण येतो? कारण बंधून समाजाचे 3 आधार आहेत. पहिला कोण? शेतकरी. शेतकरी जिवंत राहणार नाही आहे. शेतकऱ्यातून कोण येतो? विद्यार्थी. शेतकऱ्यांमधून कोण येतो? विद्यार्थी. म्हणून बरेचसे लोक मोठे झाले ना आणि त्यांची मुलाखत घेतली ना का ते म्हणतात माझा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. काय सांगतो तो मुलाखतीमध्ये? माझा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. म्हणजे शेतकऱ्यातून कोण आला? विद्यार्थी. विद्यार्थ्यासाठी काय कायदा बनवला? पहिली ते 8वी ह्याला नापास करायचा नाही. आता मानसिकता समजून घ्या. मुलाची काय मानसिकता? पहिली ते 8वी नापास नाही ना. मुलाची काय मानसिकता? अभ्यास केला काय नाही केला काय, मास्तर आम्हाला पास करणार आहेच. तुम्ही एकदम आवाज म्हणून ऐकताय, मला माहिती आहे तुम्हाला आत्महत्या भावना तुमच्या हे होत आहेत. मुलाची काय मानसिकता? अभ्यास केला काय नाही केला काय, मास्तर आम्हाला पास करणार आहे. आई वडिलांची मानसिकता काय? पोराला शाळेमध्ये पाठवला काय नाही पाठवला काय, मास्तर रिझल्ट घरी घेऊन येणार आहेच. आणि मास्तरची काय मानसिकता? मास्तरची काय मानसिकता? या गठाला शिकवलं काय नाही शिकवलं काय, मला पास करायचं आहेच. आणि चाललंय बंधूंनो, हे चाललंय सगळं. तुम्ही बघा गावागावातले पोरं अभ्यासाविषयी त्यांची अनास्था निर्माण झाली. काय? त्यांना माहिती आहे अभ्यास नाही केला तरी मी पास होणार आहे. मग जो हुशार आहे ना तो पण काय विचार करतोय? येडं पास झाला ना मी हुशार पण कसं मी अभ्यास करू मी पण. याचा अर्थ काय बंधूंनो? येणाऱ्या काळामध्ये तल्लख बुद्धीचा आपल्या समाजातला विद्यार्थी तयार होणार नाही. आणि तुम्हाला हे पण सांगतोय सरकारने साहेब मेरिट तुम्हाला मेरिट कळते? मेरिट म्हणजे काय? टक्के. सरकारने टक्क्यांची पद्धती काढून टाकली आणि काय आणले? ग्रेडिंग. ग्रेडिंग म्हणजे काय? अ ब क ड. काय आणले सरकारने? अ ब क ड. आपल्या मुलांचा रिझल्ट बघा काय रिझल्ट असते? पोरगा शब्द वाचतो, पोरगा गाणं म्हणतो, पोरगा लय लावतो. धाडे सर असंच आहे का? आता मला सांगा याच्यातून त्या पोराची बुद्धिमत्ता कळणार किती? याच्यामधून त्या पोराची बुद्धिमत्ता कळणार किती? म्हणजे ज्याला 80% आहे त्याला पण अ आणि ज्याला 79% आहे त्याला पण अ. मग कळणार कसं या दोघांमध्ये हुशार कोण? याचा अर्थ परीक्षा घेतल्या पाहिजेत. परीक्षा घेतल्या तर कळणार आहे आपल्याला. काय कळणार आहे की हुशार कोण? सरकारने काय सिस्टम सुरू केली? आता टक्केवारी नाही, आता काय? अ ब क ड. आणि ऍडमिशन मध्ये अ ब क ड चालत नाही. ऍडमिशन मध्ये काय चालतात? टक्के. मला सांगा 8वी पर्यंत काय? अ ब क ड. 8वी पर्यंत काय? अ ब क ड. आणि 9वीला काय? टक्के. मला वाटतं अ ब क ड वाला टक्के काय काढणार नाही. म्हणजे आमचे विद्यार्थी संपले. आमचे विद्यार्थी संपले. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये दुसरा मुद्दा काय? फक्त 2च मुद्दे सांगणार आणि लगेच पुढच्या मुद्द्यावर. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये बंधूंनो, सरकारने सरकारी शाळा बंद करण्याचं प्लॅनिंग सुरू केलेलं आहे. सरकारने सरकारी शाळा बंद करण्याचं प्लॅनिंग सुरू केलेलं आहे. बऱ्याचशा गावांमध्ये 283 जिल्ह्यातले 283 रत्नागिरी जिल्ह्यातले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण किती शाळा आहेत? 283 बंद पडणार आहे. 283 बंद पडलेत. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 283 शाळा बंद पडलेल्या आहेत. आणि सरकार बंद कसं पाडणार आहे? तर बऱ्याचशा गावांमध्ये 10वी पर्यंत होत्या, 7वी पर्यंत आल्या. काही गावांमध्ये 7वी पर्यंत होत्या, 4थी पर्यंत आल्या. काय तुम्ही जाऊन विचारा लोकांना काही ठिकाणी. 10वी पर्यंत होत्या, 7वी पर्यंत आल्या, 7वी पर्यंत होत्या, 4थी पर्यंत आल्या. आता 4थी पर्यंतच्या बंद का करता येत नाहीत? कायदा आडवा येतो. तुम्ही कल्पना करा काही गावांमध्ये पटसंख्या 2 आहे साहेब तरी पण शाळा चालू आहे. काही गावांमध्ये पटसंख्या 2 आहे, 1 आहे तरी पण शाळा का चालू आहे? 4थी पर्यंत बंद का करता येत नाही? कायदा आडवा येतोय. 4थी पर्यंतची शाळा धाडवेसर बंद करता येणार नाही. का बंद करता येणार नाही? कारण 4थी पर्यंतचं शिक्षण मोफत आणि काय आहे? सक्तीचं आहे. अशी तरतूद कशामध्ये आहे? कायद्यामध्ये आहे. म्हणजे जर समजा यदा कदाचित सरकारला वाटलं तर सरकार कायदा बदलवेल आणि 1ली ते 4थी पण गावगावच्या शाळा बंद करून टाकेल. कारण बंधूंनो 50च्या आधी कुठल्याही गावामध्ये शाळा नव्हत्या. 50च्या आधी कुठल्याही गावामध्ये शाळा नव्हत्या. तुम्ही कुठल्याही गावामध्ये जा, सर्व शाळा 60 नंतर सुरू झालेल्या आहेत. कारण त्यावेळेला शाळा फक्त तालुक्याला होत्या.
त्यावेळेला शाळा फक्त तालुक्याला होत्या. 60 नंतर गाव तिथं शाळा, गाव तिथं शाळा, गाव तिथं शाळा. माझ्या गावामध्ये 1963 ला शाळेची स्थापना आहे. याचा अर्थ सरकार हळूहळू सरकारी शाळा काय करणार आहे, बंद करणार आहे. आणि एवढी फी वाढवणार आहे बंधूंनो, एवढी फी वाढवणार आहे की आम्ही आमच्या मुलाला 11वीला ऍडमिशन घेण्याच्या लायकीचे राहणार नाही. मग आम्ही करायचं काय? पहिला आधार शेतकरी संपण्याच्या मार्गावरती आहे, दुसरा आधार विद्यार्थी संपण्याच्या मार्गावरती आहे. कारण 12वी नाही शिकला, 12वी नाही शिकला, 10वी नाही शिकला तर नोकरी चांगली मिळणार नाही. मुंबईला जावं लागेल, ऑफिसमध्ये शिपाई म्हणून काम करावं लागेल. आपल्या कोकणाचं वैशिष्ट्य आहे, कोकणामधले 90% लोक मुंबईमध्ये हॉटेलमध्ये काम करतात, मुंबईमध्ये हॉटेलमध्ये काम करतात. आणि इकडे आले काय म्हणतात, चाकरमानी आला. अरे पण चाकरमानी कुठल्या अवस्थेमध्ये आहे ते त्याला माहिती आहे. आणि म्हणून तो दर आठवड्याला घरी काय येऊ शकत नाही. एसटीचं भाडं एवढं वाढलंय म्हणून ट्रेनमध्ये किती गर्दी असते बघा. याचा अर्थ दिवसेंदिवस समस्या वाढत चाललेल्या आहेत, आम्ही विचार करत नाही. आणि शेवटचा बंधून आमचा आधार आहे तो म्हणजे कर्मचारी. सरकारने 1992 सालापासून नवीन कर्मचारी भरती काय केले, बंद केले. नवीन भरती काढायची नाही, नवीन भरती काढायची नाही. सरकारचा GR काय सांगतो तुम्हाला, ज्या ज्या ठिकाणी 10,000 लोक वस्ती आहे, ज्या ज्या ठिकाणी 10,000 लोक वस्ती आहे त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असलं पाहिजे, 4 डॉक्टर असले पाहिजेत, 4 कंपाऊंडर असले पाहिजेत, 4 लेडीज असल्या पाहिजेत, 4 कारकून असले पाहिजेत. मला सांगा असं तुम्हाला दिसते का कुठं? पण कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, पण सरकार त्याप्रमाणे आम्हाला करताना दिसत नाही. खेड तालुक्यामधल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची तुम्ही अवस्था बघा, खेड तालुक्यामधल्या प्राथमिक केंद्राची अवस्था बघा. त्या ठिकाणी आधुनिक कुठलीही सुविधा अवेलेबल नाही. जर जास्त आजारी पडला तर आम्हाला मुंबईशिवाय कुठला पर्याय राहिलेला नाही आहे. अरे लोकसंख्या एवढी असून सुद्धा सरकार कुठलीच काय करत नाही आहे, तजवीज करत नाही आहे. काय करत नाही आहे? कारण सरकारला नवीन भरती काढायची नाही आहे. मग सरकार काय करते, 10 रिटायर झाले 2 भरतय, 10 रिटायर झाले किती भरतय, फक्त 2 भरतय. म्हणजे किती नाही भरत, किती नाही भरत, 8 नाही भरत. याचा अर्थ सरकार नवीन भरती करत नाही. उदाहरण देऊन सांगतो आपल्याला, चिपळूणचं नवीन चिपळूण झालंय, तुम्हाला माहिती असेल तर. चिपळूणमध्ये नवीन चिपळूण झालेलं आहे, रत्नागिरीमध्ये नवीन रत्नागिरी झालेली आहे, पनवेलचं नवीन पनवेल झालेलं आहे, मुंबईची नवीन मुंबई झालेली आहे, ठाण्याचं नवीन ठाणे झालेलं आहे. मला वाटतं काही दिवसांनी खेडाचं पण नवीन खेड होईल. मला सांगा, जर नवीन झालं याचा अर्थ राहणीमान वाढलं. म्हणजे राहणीमान वाढलं म्हणजे घरं वाढली म्हणजे प्रशासन वाढलं, प्रशासन वाढलं म्हणजे कर्मचारी वाढवले, प्रशासन वाढलं म्हणजे कर्मचारी वाढवले पाहिजे. सरकार वाढवत नाही आहे. बंधूंनो, जर हे वाढवलं ना तर निश्चितपणे आज जे आमचे बेरोजगार आहेत ना, या लोकांना रोजगार मिळू शकतो. परंतु सरकारने जी भरती आता सुरू केली, सर्व भरती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम, सर्व भरती पूर्णपणे काय, कॉन्ट्रॅक्ट सिस्टम. म्हणजे काय, जर त्यांना वाटलं तर ठेवायचं, नाही तर काय द्यायचा, ब्रेक द्यायचा. वाटलं तर ठेवायचं, नाही तर काय द्यायचा, ब्रेक द्यायचा. याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये चाकरमानी, कुठला चाकरमानी, सरकारी चाकरमानी, परमनंट चाकरमानी, पेन्शन घेणारा चाकरमानी तयार होणार नाही. कारण मी स्वतः शिक्षक आहे, मी 2005च्या नंतर लागलेलो आहे. 2005 पासून सरकारने पेन्शन सुविधा बंद केलेली आहे. पण मला वाटतं आपल्या खेडामधले बरेचसे लोक मिलिटरी मधले होते पूर्वीच्या काळामध्ये, आणि मिलिटरी मध्ये असणाऱ्या लोकांना काय मिळायची, पेन्शन मिळायची. नवरा जरी मेला तरी ती पेन्शन कुणाला मिळायची, बायको जिवंत असेपर्यंत बायकोला पण मिळायची. परंतु येणाऱ्या काळामध्ये बंधूंनो, आपल्या मुलाबाळांना ही सुविधा मिळेल सांगता येत नाही. आणि अंतिमतः महागाई एवढी वाढलेली आहे की जी साखर 10-12 वर्षापूर्वी आम्ही 30-35 रुपयाला खरेदी करत होतो, आम्ही 14-15 रुपयाला खरेदी करत होतो, ती साखर किती रुपयाला आता, जे तेल आम्ही 35 ते 40 रुपयाला खरेदी करत होतो ते तेल कितीला आहे. याचा अर्थ दिवसेंदिवस आमच्या विरोधात सरकार कायदे बनवत आहे आणि आम्ही कशाचाही विरोध करत नाहीये. तर भारत मुक्ती मोर्चा या संघटनेचं काम आहे. भारत मुक्ती मोर्चा या संघटनेचं काय काम आहे, आधी अज्ञान लोकांना ज्ञान देणं, अज्ञान लोकांना ज्ञान देणं आणि ज्ञान देऊन त्यांना काय करणं की तुमच्यावरती अन्याय होतोय, अन्यायाचा काय करा,
तुमच्यावरती अन्याय होतोय, अन्यायाचा काय करा, विरोध करा. पण अन्यायाचा विरोध तोच करतो जेव्हा त्याला हे समजतं की माझ्यावरती काय होतोय, अन्याय होतोय. बंधूंनो, या भारतामधल्या शेतकऱ्यावरती, या भारतामधल्या विद्यार्थ्यावरती, या भारतामधल्या कर्मचाऱ्यावरती काय होतोय, अन्याय होतोय. म्हणून या तिन्ही घटकांना एकत्र करण्याचं काम आम्ही करत आहोत. कुठल्या तीन घटकांना? शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी. आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, सर्व जातीच्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र येऊन या व्यवस्थेच्या विरोधात आपण काय दिला पाहिजे, लढा दिला पाहिजे. हा लढा देण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा या संघटनेची चळवळ संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे. 35 राज्यांमध्ये, 583 जिल्ह्यांमध्ये, 5,500 तालुक्यांमध्ये, 10,000 ब्लॉकमध्ये आणि सर्वात शेवटी बंधूंनो, आता आमचा हा प्रयत्न सुरू आहे की हा संदेश गावागावापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणून आम्ही वाड्यावाड्यावरती ह्या मिटिंग घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर आपण हा विचार आधी ग्रहण करून घ्या, हा विचार ऐका, याच्यावरती चिंतन करा आणि चिंतन करून ठरवा की भारत मुक्ती मोर्चा या संघटनेला आपण सहकार्य केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. हे संघटन राजकीय नाही, या संघटनेचा राजकारणाशी काही संबंध नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, हे संघटन तुम्हाला आश्वासन देणार नाही, तर हे संघटन हे सांगतंय तुम्हीच जागे व्हा आणि तुम्हीच तुमचा काय करा, अधिकार मिळवा. कारण आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला सहकार्य करा आणि आम्ही तुम्हाला अधिकार मिळवून देऊ. कोणी कुणा अधिकार मिळवून देत नसतो, ज्याचा त्याचा अधिकार प्रत्येकाला मिळवून घ्यावा लागतो. आम्ही फक्त काय प्रेरणा देतोय, आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि अन्यायाचा विरोध करून या देशामध्ये आपला न्याय मिळवण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. हे संघटन अधार्मिक आहे, कुठल्याही धर्मासाठी आम्ही काम करत नाही, अराजकीय आहे, अधार्मिक आहे आणि सर्वात शेवटी हे संघटन आम्ही लोकांच्याच बळावर चालवत आहोत. कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा सपोर्ट घेऊन, कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरचा सपोर्ट घेऊन आम्ही हे संघटन चालवत नाही आहोत. लोकांकडून पैसे गोळा करून 50, 100, 250, 500 त्यांना जे जे काही शक्य होते हे पैसे गोळा करून आम्ही आमच्या समाजाच्या पैशातून हे संघटन चालवत आहोत. आज मी या ठिकाणी आलोय, मला कोणी पैसे दिलेले नाहीये, मी माझा स्वतःचा खर्च करून या ठिकाणी आलेलो आहे. का आलेलो आहे, तर मला कळलं माझं पोट भरलंय, माझ्या समाज बांधवांचं भरलेलं नाहीये. तर मला वाटतं ज्यांचं भागलेलं आहे, ज्यांचं भागलेलं आहे, त्यांनी ज्यांचं भागलं नाही, ज्यांचं भागलेलं आहे, त्यांनी ज्यांचं भागलं नाही त्यांच्यासाठी आंदोलन बांधणं ही काय आहे, काळाची गरज आहे. तर आपण हे संघटन समजून घ्या, समजून घेऊन साथसेव कराल. संतांचा शेवटचा अभंग बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. ऐकावे जनाचे परंतु करावे मनाचे. देवरे सरांनी तुम्हाला ऐकवलेलं आहे, देवरे सरांनी तुम्हाला ऐकवलेलं आहे, तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवलेला आहे. माझं मत आहे डायरेक्ट स्वीकारू नका, मी सांगितलेलं आहे, तुम्हाला विचार करायचा आहे की बाबा स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं. चिंतन कराल, मनन कराल आणि या संघटने